सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अंबड पाठोपाठ नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिराच्या परिसरात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी 2 महिलांना गुंडाविरोधी पथकाने दिनांक 28 मे रोजी दुपारी 3 वाजता अटक करून रात्री 11:30 वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। शहर परिसरात बनावट नोटा बाळगून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार अंबड पोलीस ठाणे हद्दीत समोर आल्यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार मुक्तिधाम परिसरातून स्वाती देविदास आईरे राहणार सहारा अपार्टमेंट दसक जेल रोड नाशिक रोड व पूजा अनिल कहाणे राहणार केरू पाटील नगर जेल रोड या 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 20 नोटा असा एकूण 10,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे। या प्रकरणी उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथे 2 दिवसापूर्वी 23,500 आपल्याला 500च्या बनावट चलनी नोटा मिळालेल्या होत्या। त्याच्यामध्ये 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहेत। तर पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत। तसाच दुसरा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या ठिकाणी छापा टाकून जो घडत होता ते आरोपी पकडलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून 10,000च्या 500च्या अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदरच्या ह्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या आम्ही बँकेतून तपासून घेतलेल्या आहेत। आता अशा अजून बाजारात किती नोटा आहेत आणि याच्यामध्ये कोण सक्रिय आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। नागरिकांना पण या ठिकाणी आवाहन करण्यात येते की बाजारात अशा जर काही बनावट नोटा आपल्याला आढळल्या तर आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। विशेषतः त्याच्यावर त्या नोटांमध्ये वॉटरमार्क आणि जी काही ब्ल्यू लाईन असते ती आपण तपासावी। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।